तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या 4थ्या अध्यायाला आरंभ करताना आता इंद्रियजात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. मानवी जीवनामध्ये दोन प्रकारची सुख आहेत. एक इंद्रिय आश्रित अशा प्रकारचं आणि एक अंतःकरण आश्रित. इंद्रियाच्या माध्यमातून मिळत असतं त्याला एक बाह्यांगाना पण सुख म्हणतो, पण त्या सुखाला कालानंतर सुखही उपमा राहत नाही. प्रपंचामध्ये सुख आहे का काही काल आहे, काही घ्या तुम्ही, तुम्हाला जे निवडून पाहता येत असेल ते बघा आणि कोणी असू द्या. प्रपंचामध्ये सुख आहे का काही काल आहे, बस काही काल आहे. त्याचं रूपांतर नंतर कशात व्हायला लागलं, दुःखात होऊ लागलं प्रत्येकाची. म्हणून समर्थाचे एक प्रसिद्ध वाक्य, जगी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणजे प्रपंचामध्ये सुख नाही असं म्हणू नका, पण प्रपंचामध्ये सुख हे सर्व काळ नाही. ज्ञानोबारायांनी हरिपाठात वर्णन करताना ज्या हरिपाठाचा आरंभ केला असोनी संसारी, त्या हरिपाठाची सांगता करताना सांगितलं, सर्व सुख साही शास्त्र निवडी. काय उपाय सांगितलं, तुला सर्व सुखाची गोडी प्राप्त करून घ्यायची असेल तर 6 शास्त्र निवडा मला. कारण शास्त्र चालतं ते 6च्या आधारे आणि संसार चालतो तो कुणाच्या आधारे. संसार कुणाच्या आधारे. संसार म्हणजे प्रत्येकाला एखादी गोष्ट ज्या वेळेला मनुष्य दुर्लक्षित करतो त्याचा स्वभाव हा त्याला त्यातलं कळालं नाही. मला वाटतं मागच्या गुढीपाडव्याला का त्याच्या मागच्या गुढीपाडव्याला असं मी एक इथं ओवी घेतली होती, जाणतेने गुरु भजीजे. कारण देवाला कोणी भजावं, देवाला कोणी भजावं सकळाशी येथे आहे अधिकार, पण सद्गुरूला भजण्यासाठी जाणतेने गुरु भजावे. जो जाणत आहे जो त्याचा विषय स्वतंत्र वेगळा आहे. मला सांगायचंय की संसार सुद्धा 6 मुळच चालतो. ते 6 विकार. कोणाचाही संसार असू द्या, त्यातले 6 विकार काढून टाका आणि सांगा की याचा काय चालू आहे. सांगता येईल. जिथं विकार संपले तिथं संसार संपला. आणि जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत संसार आहेच. तो कदाचित नाही म्हणत असेल, कारण आपण बाह्य अंगाला प्रपंच म्हटलं कदाचित, घर, संपत्ती, मुलं, पत्नी, आपण याला संसार म्हणत असू. पण काम क्रोध केले घर जोवरी, याला तुकोबरायचं प्रमाणे आठवलं देतो, जववरी नाही निरसला काम तववरी अवघे संसारिक. तुकोबरा वर्णन करतात, तुम्ही अन्य गोष्टी प्रयत्नपूर्वक सोडल्या असतील, पण एक कामाचंच फक्त उदाहरण दिलं. मला सांगायचंय की तुम्ही सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सर्व सुखापर्यंत जायचं असेल तर शास्त्र निवडा, शास्त्र पाहत चला. आणि जेवढे तुम्ही शास्त्र पाहत चलाल, कारण 2 गोष्टी आपल्या पुढे
मांडतो. एकाला वाढवावं आणि एकाला वाढू द्यावं. काय कळालं? एकाला वाढवावं आणि एकाला वाढू द्यावं. बरोबर आहे. संसाराला वाढू दे महाराज. प्रारब्ध चांगलं असेल ना तर नका तेजूर अंडा पोरे, काही अडचण नाही. याच्यापेक्षा आणखी श्रीमंती वाढत असेल वाढू दे, आपल्या हातात नाही. कधी कधी लोक असं म्हणतील की काय तो परमार्थिक आहे, तो अमुक महाराज आहे, त्याला त्याची एवढी प्रॉपर्टी. अरे ती वाढणारी असेल, ती तो कोणत्याही क्षेत्रात असला तरी ती काय होणार आहे, एकाला वाढू द्यावं आणि एकाला वाढवावं. एवढं सूत्र लक्षात ठेव. एकाला वाढू द्यावं आणि एकाला वाढवावं. आता हे आपण कसं लावतो सध्या? आम्ही एकाला वाढू द्यावं आणि एकाला वाढवावं. आम्ही ज्याला वाढवायला पाहिजे त्याला वाढवायला तयार नाही. वाढवावं आणि एकाला वाढू द्यावं. पण तुकोबाराय म्हणतात, सर्वसामान्य माणसाची अशी धारणा आहे, वाढावे संतान ग्रही व्हावे धनदान. एक संताच्या अवताराचं उत्तर देतो. तुकोबारायांचं प्रमाण आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढंच काम केलं, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म. आम्ही याला वाढवण्यासाठी प्रयत्न केला. कारण हे जे आहे ते प्रयत्नजन्य आहे आणि परमार्थ जो आहे तो प्रारब्धजन्य आहे. जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी दोन्ही ठिकाणी जरूर लागतात. संसार करायचा असेल तर त्यासाठी पैसा लागतो आणि परमार्थ करायचा असेल त्याच्यासाठी पुण्य लागतं. जोपर्यंत आपल्याकडं पुण्य संपादित होत नाही, जे ज्ञानोबारायचं वचन आहे महाराज, जे माते पावती गाते शुद्ध पुण्य. म्हणून लक्षात ठेवा, आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे. आता इंद्रियाने काय करावं तर तुम्ही श्रवणाचं घर निघावं. आता श्रवण शब्दाचे दोन अर्थ आपल्या पुढे मांडतो. श्रवण शब्दाचा सरळ सोपा साधा अर्थ मी एवढा करेल की श्रवण म्हणजे ऐकणे. आता प्रत्येक इंद्रियानं आपलं काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तुकोबारायांचे जे अभंग आहेत ना, त्या अभंगाच्याशी संगती लावत चला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, ऐकणे. आपल्या इंद्रियाला ऐकवावा. काय असतं आता, तसा अलीकडचा काळ पाहिला तर सगळ्या गोष्टी विचित्र आणि विक्षिप्त बनत चाललेल्या. पण खरं स्वतःला अगोदर ऐकवावं आणि स्वतःलाच अगोदर सांगावं. नको नको म्हणा हे कुणाला सांगितलं? स्वतःला सांगितलं. पहिल्यांदा सांगायला सुरुवात करा ती स्वतःला, आणि ऐकवाही स्वतःच्या इंद्रियांना. डोळे तुम्ही घ्या रे सुख, ही जी वृत्ती तयार होते ना, मग श्रवणाचे घर रिघावे. तुम्ही त्या श्रवणाचं घर निघा. आणि असे काही जे प्रसंग तयार होतात जीवनामध्ये, त्या प्रसंगातून एका स्थितीपर्यंत आपल्याला येण्याचा आपण प्रयत्न करावा. संसार म्हटलं की संसारामध्ये काही गोष्टी ह्या तयार होतात. मला प्रपंच म्हटलं की त्यामध्ये काही गोष्टी तयार होतात. खऱ्या संसाराचा आरंभ कुठून होतो आणि संसाराची पूर्णता कुठे होते सांगता येईल का?
संसारातलं सांगितलं तरी तुम्ही बास होईल. संसाराचा आरंभ कुठून होतो आणि संसाराची पूर्णता कुठं होते बघा. थोडं डोकं लावा. क्षेत्र असं समजू नका की परमार्थच पाहिजे त्याला. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात राहा, संसार शब्दाचा अर्थ याच्यावरच क्षेत्र आले की ज्याचा आरंभ कशानं होतो आणि शेवट कशानं होतो. ऐका, संसाराचा आरंभ होतो संघर्षानं. संघर्षानं सुरुवात करावी, संयमानं देखभाल करावी आणि शांतीनं तो पूर्ण व्हावा. रामाचा संसार कशानं सुरू झाला? तुकोबारायांचा कशानं सुरू झाला? ज्ञानोबारायांचा कशानं सुरू झाला? हा शेवटचा दिस गोड व्हावा, हे महत्वाचं आहे. मधला काळ जाऊ द्या, तो कर्मजन्य असतो, त्याला प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं. तुकोबाराय ज्ञानोबा, थोडी क्षमा मागून बोलतो, तुकोबाराय ज्ञानोबाराय हे त्यांच्या काळामध्ये संत होते का त्यांच्या काळात संत नव्हते? नाही. त्यांच्या काळात संत असते तर लोकांनी त्यांना भिक्षेचा नकार दिला असता, त्यांच्या अंगावर थुंकले असते, त्यांना काट्याच्या काठीनं मारलं असतं. परंतु त्यांच्या काळामध्ये संत नव्हते. कारण तुमच्या माझ्या जीवनात एक काल जाऊ द्यावा लागतो आणि तो काल गेल्यानंतर तो काल जात नसतो महाराज, ती सदोषता जात असते आणि एक दिव्यता हळूहळू तयार होत असते. आणि ती दिव्यता ज्या काळामध्ये प्रगट होते तो काळ उपभोगण्याचा नसतो. मग गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, या न्यायानं मग त्या गोष्टी घडत असतात. म्हणून हा जो असणारा काल असतो तुमच्या जीवनातला, की हळूहळू मला त्याच्यातून कसं मुक्त होता येईल. मी रात्री गोंडगावच्या कीर्तनामध्ये चतुर्विध पुरुषार्थ मांडला होता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एरवी आपण धर्म शब्दाचा अर्थ काय करतो? इथं धर्म शब्दाचा अर्थ घ्या कर्तव्य. एखादा विद्यार्थी शाळेमध्ये जर शिकत असेल तर अभ्यास हा त्याचा काय धर्म आहे. मढे झाकोनिया करीती पेरणी, तिथं त्याचा धर्म येतो. आता त्यानं पंढरपूरला नाही जायचं, आता त्यानं अन्य गोष्टी करायच्या नाही, कारण त्याचा जो धर्म आहे, आगा स्वधर्म आपोला जरी का कठीणू झाला. कारण धर्माचं पालन करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये कर्तव्य दक्ष बना. एखादा असणारा डॉक्टर एखाद्या कीर्तनाला निघालेला आहे आणि एवढ्यामध्ये अत्यंत ज्याला आता तात्काळ उपचाराची गरज आहे, आपण सिरियस म्हणतो, असं पेशंट ज्या वेळेला दवाखान्याच्या दारात येतं आणि डॉक्टर जर सांगत असतील की नाही मी कीर्तनाला चाललो असल्यामुळं तुमच्याकडे पाहू शकत नाही, ते डॉक्टरचं कीर्तनाला जाणं पाप आहे. कारण तिथं भगवंतानं आमची जी नियुक्ती केलेली, कारण या विश्वाच्या बाजारामध्ये प्रत्येकाकडं भगवंताने एक कार्य लावून दिलेले आणि ते कार्य कुठंतरी कोणत्या तरी माध्यमातून आपण करतो. कारण मगाशी मी तुम्हाला बोलून गेलो, आपल्या प्रवचनाची सुरुवातच आपण केली होती की संसारामध्ये सुख आहे का संसारामध्ये सुख आहे. डबल आता वेगळं विचारतो थोडं, संसारामध्ये सुख आहे का संसारात सुख आहे? मला याच उत्तर द्या फक्त, संसारात सुख आहे का संसारात सुख आहे? कारण दुसरं आहे ही निर्धाराच आहे. सुख आहे. एखाद्या माणसाला जरी विचारलं का रे म्हणे, तू सांगितलं की अमुक माणसाला ₹1,00,000 मिळाले म्हणून, तो म्हणे मिळाले, पण त्यानं परत त्याला प्रश्न विचारला खरंच मिळाले? मग तो म्हटलं मला खरं नाही सांगता येईल,
मिळाली एवढी गोष्ट खरी आहे, या समोर या, मिळाली एवढी गोष्ट खरी आहे बस, पण ते खरंच मिळाले, कारण ज्या वेळेला ती स्थिती आहे पर्यंत जाते त्यावेळेला कुठंतरी तो थांबतो. म्हणून इथं ज्ञानोबाला सांगतात, आता इंद्रिय जाता गवे तेही श्रवणाचे घर रेगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. काय करा, जीवनामध्ये संवादा इतकं सुख नाही महाराज. करू आवडीने वाद. आजही मला कधी कधी असं वाटतं की माणसाला पहिल्यांदा देवाशी बोलायचं माणसानं शिकावं का माणसानं पहिल्यांदा आपल्या कुटुंबाशी, घरच्या लोकांशी बोलायचं शिकावं? बस पहिल्यांदा कुटुंबाशी बोला महाराज, त्यानंतर समाजाशी बोला, त्यानंतर नातलगाशी बोला. हे बोलत 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 गेलात ना तर तोच तुम्हाला कोणत्या तरी रूपाने येऊन बोलल्याशिवाय मग संवाद सुख भोगी जे. आज शोकांतिका आपली ही आहे. खरं सांगा, इथं बसलेल्या सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला तुमच्या घरातल्या माणसाला बोलण्यात बरं वाटतं का बाहेरच्याला बोलण्यात बरं वाटतं? हा, तुम्ही मान्य करणार नाहीत उघड उघड, पण आज ही आमची शोकांतिका आहे की ज्याला आपण जे संवाद सुख म्हणतो ते, अहो महाभारत म्हणजे काय? महाभारत म्हणजे काय? जिथं संवाद सुख राहिलं नाही. दुर्योधन आणि अर्जुन, दुर्योधन आणि भीम, दुर्योधन आणि धृतराष्ट्र हे वेगळे नाहीत. एकाच कुटुंबामध्ये जन्माला आलेले, सोबत वाढलेले, एकाच गुरुकुलात शिकलेले, पण त्यांच्यातला हळूहळू काय कमी झाला? संवाद कमी झाला. मला वाटतं सवर अनुस्वार आहे. जीवनात हा शब्द खूप महत्वाचा आहे. मी जी संसाराची सुरुवात सांगितली ना तुम्हाला, की संघर्षानं संसाराची सुरुवात व्हावी, संयमानं त्याची देखभाल व्हावी आणि शांतीनं तो पूर्ण व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता ही ज्ञानोबरायांची भाषा आहे महाराज. त्याच्यातून तुम्ही किती अर्थ काढताल हे सांगता येणार नाही मला. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा प्रत्येक वक्ता वेगळा अर्थ काढेल. तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, गव्हाचं काय तयार होतं, काय होतं, बस तुम्ही उत्तरच देऊ शकणार नाहीत. कोणी जर सांगितलं चपाती होते तर दुसरा सांगेल करंजी होते, तिसरा सांगेल लाडू होतो, चौथा सांगेल शिरा होतो. मग कोणाचं खरं? सगळ्यांचंच खरं. तसं त्या प्रत्येक ओवीतून कदाचित एखादा माझ्यापेक्षा श्रेष्ठ वक्ता असेल, तो आणखी त्याच्यातून वेगळे भाव प्रदर्शित करू शकतो. नव्हे, भाव प्रदर्शित करू शकतो म्हणण्यापेक्षा काय होतं सांगू तुम्हाला, त्याला शास्त्र कृपा म्हणतात. आणि ती कृपा ज्या वेळेला तयार होते ना, त्यावेळेला व्यक्ती बोलत नसते महाराज, तो ग्रंथ त्या व्यक्तीच्या माध्यमातून बोलत असतो. तो जो अर्थ आहे ना, तो अर्थ कुणाच्या तरी माध्यमातून प्रगट होत असतो. ही अक्षरे नवती देखा, खऱ्या अर्थाने अक्षर नाहीत मला, फक्त ती भोगण्याकरता, तिच्याशी संवाद साधण्यासाठी हळूहळू त्या अक्षराची सेवा करावी लागते, त्या अक्षराची सतत ओळख व्हावी लागते, सतत त्या अक्षराचं सानिध्य प्राप्त करावं लागतं. आजही थोडं बारकाईनं जर पाहिलं, संगतीमध्ये संवाद होतो महाराज. संगतीमध्ये काय होतो? संवाद होतो. मग आपण ज्या घरामध्ये आहोत त्या घरात तर संगती आहेच, तरी काय व्हायला तयार नाही? संवाद व्हायला तयार.
आणि जोपर्यंत आपण संगती ही संवादापर्यंत नेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला गीता किंवा ज्ञानेश्वरी ही कळणार नाही. म्हणून आज आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आज आम्हाला करायच्या. त्याच्यासाठी जो आज गुढीपाडव्यासारखा दिवस आहे त्याला नूतन संवत्सर म्हणतात. आजच्या या दिवशी आपण गुढी उभा करतो. गुढी ही आनंदाचं प्रतीक आहे. गुढी ही घरात लावतो का घराच्या वरती लावतो? कशामुळं? हा म्हणजे तरी कशामुळं? आतमध्ये खोलीत लावले तर नाही का जमायचे? वरती कशामुळं? नाही म्हणे सगळेच लावित आले मग आम्ही सुद्धा कुठं लावली, एवढा अर्थ नका करू. गुढी ही आनंदाचं प्रतीक आहे आणि आनंद सगळ्याला प्रदर्शित करता येतो म्हणून तो उंच ठिकाणी लावायचा. आनंदाचं प्रतीक. आता दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, आपल्याला सुख जगाला प्रदर्शित करून दाखवता येतं का दुःख प्रदर्शित करून दाखवता येतं? मी तुमच्या पुढे 3 गुढ्या ठेवतो थोडक्यामध्ये. आता हे काही नाही आहेत पण चला मला आठवले, काल्पनिक जे आठवलं ते मांडतो. 3 गुढ्या आपण सांगू. एक दुःखाची गुढी, एक सुखाची गुढी आणि एक आनंदाची गुढी. कोणत्या कोणत्या उभ्या करणार? आनंदाची तर उभी करतोच आपण. आपण आणखी कोणत्या करणार? सुखाची, दुःखाची आणि आनंदाची. सुखाची, दुःखाची आणि आनंदाची त्यांनी सांगितलं. ऐका जरा. आज आपल्याकडे सुखाची गुढी आपण उभी करू शकत नाही. याला एक काल्पनिक उदाहरण देतो. तुम्ही गेवरायला गेलात आणि 5,000 रुपये खिशात होते. गाडीमध्ये चढताना खिसा मारला गेला आणि तुमचे 5,000 रुपये गेले. तुम्ही ते कोणाला सांगितले का कोणाला सांगितले नाही? सगळ्या गल्लीत सांगत होतात माझे किती गेले. दुःखाची काय उभी केली तुम्ही? गुढी उभा केली. त्याच्या आदल्या दिवशी 5 लाख रुपये बँकेत टाकून आलते तुम्ही. कोणाला सांगितले नाही? आम्ही सुखाची गुढी नाही उभी करत, कारण सुख प्रदर्शित करावं तर भय आहे. सुख प्रदर्शित करावं तर भय आहे. दुःख हे आम्ही प्रदर्शित करतो कारण आम्हाला कोणाकडून तरी संवेदना घ्यायच्या असतात. मानवी स्वभाव आहे की दुःख हे प्रगट केल्यानंतर कमी होतं, दुःखाचा भार हलका होतो, असं एक मत आहे. ते काही अंश बरोबर आहे. पण आज आनंदाची गुढी ज्या वेळेला आनंदाचे आवरू मांडू जगा ही ज्ञानोबाची ओवी. पण त्याच्या अगोदरच काही सापडे ना मला. मी ती ओवी घेऊन आलो असतो अगोदर, मला कल्पना असते. ती जो आनंद आहे ना तो आनंद जगाला देण्याचा कुठंतरी काय करू, प्रयत्न करू. आणि जगाला आनंद दिला ना तर त्याचा फायदा हा आहे मला. कारण तुम्ही जे जगाला दिलं ना, सृष्टीचा नियम आहे, आपल्याला ते मिळत असत. सृष्टीचा नियम आहे. आता त्याचा विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण तुम्ही जे दिलं ते तुम्हाला मिळतच. हा सृष्टीचा अलिखित नियम आहे मला. तुम्ही काही देऊन बघा जगाला, काही देऊन बघा. तुम्ही आनंद देऊन बघा, तुम्हाला नक्की काही दिवसानं काय मिळेल. तुम्ही दुःख देऊन बघा जगाला, तुम्हाला काही दिवसानं काय मिळणार आहे. तुम्ही सुख देऊन बघा, तुम्हाला काही दिवसानं काय मिळणार आहे. सृष्टीचा अलिखित नियम येतो. जोपर्यंत तुम्ही ते देत नाहीत तोपर्यंत ते मिळत नाहीये. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश. म्हणून इथं ज्ञानोबारायचं हे मत आहे की बाबा तुम्ही काय करा, आता इंद्रिय जात आगवे, तेही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. म्हणून त्या असणाऱ्या गीतेमध्ये संवादाचं जे विशेष महत्व सांगितलं मला. आणि 1-2-3 प्रसंग फक्त समोर मांडतो आणि सेवा थांबवतो. अर्जुनाचा आणि द्रोणाचार्याचा काय होता? संवाद होता. अर्जुनाचा
भीष्माचा काय होता? संवाद होता. अर्जुनाचा आणि आपल्या सगळ्या भावाचा काय होता? संवाद होता. तुम्ही नीट चिंतन करा महाभारताचं. महाभारतामध्ये दुर्योधनाचा संवाद कोणाशी होता? बस फक्त शकुनीशी होता. म्हणजे नको त्याच्याशी केलेला संवाद हा मानवी जीवनामध्ये किती आपत्ती आणतो, किती अरिष्ट घेऊन येतो आणि किती विनाश होऊन जातो, हे त्याचं जिवंत उदाहरण. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये विविध क्षेत्रात संवाद ठेवा, विविध क्षेत्रामध्ये. मग द्रोणाचार्यासारखे शस्त्रधारी असतील, भीष्मासारखा ज्ञानी महात्मा असेल, धर्मराजासारखा नीतिसंपन्न असेल, भीमासारखा बलवान असेल, नकुल सहदेवासारखा कुशल असेल, किंवा सर्वगुण संपन्न भगवान कृष्णासारखे असतील, या प्रत्येकाशी जीवनामध्ये काय ठेवा? संवाद ठेवा आणि खऱ्या अर्थानं आपली ही जीवन यात्रा सफल बनवा. संघर्षातून सुरू झालेला प्रवास संयमानं त्याला सामोरे जा आणि एक दिवस आत्मशांतीपर्यंत तो नक्की पोहोचेल. ज्या दिवशी तो शांतीपर्यंत पोहोचेल ना, त्या दिवशी तो कोणालाही कळणार नाही. त्यावेळेला तो फक्त तुम्हाला कळेल, परंतु त्याची जाणीव ही दीर्घकालानं समाजाला होईल आणि मग समाज कुठंतरी फक्त संवेदना व्यक्त करेल. म्हणून ते संवाद सुख कसं भोगावं, आनंदाची गुढी जीवनामध्ये उभी करावी आणि अशाच पद्धतीनं हा आनंद आम्हाला जगाला देता यावा, ही सद्भावना व्यक्त करून आज नूतन वर्षारंभ आहे. सर्वांना या दिवसाच्या आपल्याकडं शुभकामना देण्याची पद्धती आहे. पण मला कधी कधी असं वाटतं की मग माणसं फक्त या प्रसंगालाच एकमेकाला काय द्यायला लागली? शुभेच्छा द्यायला लागली. अरे त्याला प्रासंगिक करू नका. रोज जर शुभेच्छा दिल्या तर बिघडल का? पण दिवाळी आली की त्या काय द्यायच्या, पाडवा आला की काय द्यायच्या, याला संकोचित करू नका. हा शुभेच्छा देण्याचा जो जो काल आहे तो शिकून घ्या आणि सदैव आपल्या जीवनामध्ये काय ठेवा? तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ती ती कल्पतरू पुरवितो. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून सर्वांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.